हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार. कदाचित भारताचे पंतप्रधानही बदलतील. पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा. इस्रायली गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली. राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मतदान घेतलं जाणार अशी माहिती. भाजप सेना आमदार आज संघाच्या स्मृती भवनात जाणार. स्मृती भवनात भाजप आणि शिवसेनेचा आमदार मंत्र्यांचा बौद्धिक. राष्ट्रवादीचे आमदार मंत्री संघाच्या बौद्धिकाला जाणार नसल्याची माहिती. बार्टी आणि सारथी विद्यार्थ्यांच्या पीएचडी प्रवेशावर मर्यादा घालणार. अजित पवारांची विधानसभेत माहिती. बार्टीच्या प्रश्नावर शिरसाटांनी निधी मागितल्यावर अजितदादा सभागृहातूनच निघून गेले. 42,000 मिळतात म्हणून एका घरातले 5-5 जण पीएचडी करतात. अजित पवारांचं विधान. तर इतरांना संधी मिळत नाही ही दादांची चिंता. बरोबर फडणवीसांकडूनही दुजोरा. लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्यांबाबत राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. विधिमंडळात चर्चेसह ठोस कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर 90% जास्त बेपत्ता मुलं सापडतात. फडणवीसांची माहिती. राज्यात गेल्या 3 वर्षांमध्ये तब्बल 14,500 बालमृत्यू. हे केवळ कुपोषणामुळे. कोट्यवधी रुपये खर्चूनही यातून नेमकं कोणाचं पोषण होतं. रोहित पवारांचा ट्विट करत निशाणा. सिडकोच्या घरांच्या किमती 10% कमी करण्याचा निर्णय. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा. तब्बल 17,000 घरांच्या किमती कमी होणार. आज मध्य, पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज मुंबईत. गोट इंडिया टूरचा भाग म्हणून मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला भेट देणार. मात्र मेस्सीचा कुठलाही फुटबॉल सामना होणार नाही.